ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि यानंतर थेट जाऊया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलतात। आपण केलं तर त्यांना तिथल्या तिथे जर SpO2 किंवा सॅच्युरेशन ऑफ ऑक्सिजन इन ब्लड ज्याला म्हणू आपण ते जर का 90च्या कमी असेल त्यांना ताबडतोबीनं उपचारासाठी घेता येऊ शकेल। त्याचबरोबर जे क्लोज कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन सुद्धा दिली पाहिजे असं सुद्धा ICMR मध्ये आहे, ते पण देण्याच्या दृष्टिकोनातूनचे निर्देश दिलेले आहेत। नंबर 3 त्या ठिकाणी काही पोर्टेबल एक्सरे डायग्नोसिस म्हणजे ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने एक्सरेमध्ये जर का तुम्हाला न्यूमोनियाचे पॅचेस दिसत असतील तर त्यांना सुद्धा आपल्याला ट्रीटमेंटसाठी पुढे काम करता येऊ शकेल। तर असे काही महत्त्वाचे जे नवीन उपाय आहेत ते सुद्धा करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। एवढंच नाही तर प्रामुख्याने इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं पाहिजे, कारण इथे महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये सगळ्यात जास्त दाटीवाटीनं राहणारं हे शहर आहे। जसं 19,000 लोक पर स्क्वेअर किलोमीटर या ठिकाणी राहतात आणि महाराष्ट्रामध्ये 450 लोक राहतात। म्हणजे तुम्ही विचार करा की किती पटीनं इथं दाटीवाटीची वस्ती आहे। अशा ठिकाणी होम क्वारंटाईन करणं हे शक्य नाही। त्यामुळे जिथे जिथे क्लोज कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलंच पाहिजे असं कलेक्टरांना सूचित केलेलं आहे। त्या पद्धतीची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि त्या ठिकाणी तशी व्यवस्था होतीये का नाही आम्ही पाहणार आहे। 200 खाटांचं आपलं शासकीय रुग्णालय जे आहे ते नॉन कोविडसाठी आपण वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे। महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या जे लोक आहेत एकूण 8 लाख लोक राहतात, त्यामध्ये खास करून पूर्व विभागामध्ये 6.5 लाख लोक राहतात 2011च्या जनगणनेनुसार। तर आज या ठिकाणी जे आपलं 200 खाटांचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जे नॉन कोविडचे पेशंट्स आहेत ते बऱ्याच मोठ्या संख्येने तिथे मृत्यू झालेले आहेत असं निदर्शनास आलेलं आहे। आणि त्यामुळे त्या ठिकाणी लागणारी सर्व सुविधा डॉक्टर्स जवळजवळ आम्ही 100 त्या ठिकाणी ॲक्च्युअल पोस्टिंग्स केलेले आहेत, म्हणजे डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि नर्सेस। जे लोक पोस्टिंग केलेलं असताना 10-20 लोक अजून गेलेले नाहीत त्यांना आम्ही 24 तास दिलेले। 24 तासाच्या आतमध्ये जर नाही जॉईन झाले तर डेप्युटी डायरेक्टरला सांगितले त्यांना इमिजिएट सस्पेंड केलं पाहिजे। कारण आज इतका महत्त्वाचा विषय असताना जर आपण निष्काळजीपणाने करत असेल तर योग्य नाही। त्यांना लागणाऱ्या सगळ्या साधन सामुग्री संसाधनं देण्याची व्यवस्था केली जाते। PPE किट्स दिले जाणार, मास्क दिले जाणार, त्यांना जेवढे आवर्सची शिफ्ट करायची असेल तेवढ्या आवर्सची सुविधा दिली जाणार। पण जायचंच नाही हा दृष्टिकोन सहन करणं योग्य नाही। त्यामुळं शासकीय रुग्णालय 200 खाटांचं सुसज्ज राहणार, त्याला लागणाऱ्या सगळ्या साधन सामुग्री दिल्या जाणार आणि पूर्ण उत्तर महाराष्ट्रातल्या विभागातले जे काही उत्तमातले उत्तम डॉक्टर्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी पोस्टिंग करण्याच्या संदर्भात गरजेनुसार सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे नॉन कोविड पेशंटचे जे आज हाल होत असतानाचं चित्र पाहायला मिळतंय त्याला ताबडतोबीनं दुरुस्त केली जाईल हा विश्वास मी या निमित्ताने आपल्याला व्यक्त करतो। आणि त्या ठिकाणी त्या लोकांना सुद्धा शेवटी धार्मिक, राजकीय सगळ्याच दृष्टिकोनातून त्यांना समजावून सांगण्याचं काम सुद्धा मी त्या ठिकाणी जाऊन करण्याचा प्रयत्न करेल। आणि मला वाटतं माननीय भुजबळ साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, भुसे साहेब असतील, सगळेच जण त्या अँगलनी प्रयत्न करतायत। मला एवढंच वाटतं की अज्ञानीपणामुळे सुद्धा बऱ्याचदा मला ट्रीटमेंट घ्यायचीच नाही असं समजून जे 12 डेथ्स झालेल्या आहेत त्यामध्ये बहुसंख्य डेथ्स ह्या शेवटच्या 24 तासाच्या आतमध्ये डेथ झाल्या आलेत आणि 24 तास सुद्धा राहू शकले नाहीत आणि वारलेत। आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की हे अज्ञानातून सुद्धा होतं, तर त्यांना काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे। मग ते धार्मिक मौलानांच्या माध्यमातून असो, डॉक्टर्सच्या माध्यमातून असो, पोलीसच्या माध्यमातून असो, शेवटी आपल्याला त्यांचं हित जपायचं आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्या पद्धतीनं काम करायचं आहे। तर त्यामुळे मला असं वाटतं प्रायव्हेट हॉस्पिटल्स हा सगळ्यात महत्त्वाचा तिथला यक्ष प्रश्न आहे। आम्ही कलेक्टरांना सांगितलं आहे की सर्व आज मी गेल्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या लोकांचीच बैठक घेणार आहे, त्यांना सूचना दिली जाणार आहे की बाबांनो तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल्स चालू ठेवावे लागतील, तुम्हाला लागत असलेल्या PPE किट्ससुद्धा आम्ही स्वतः देऊ, गव्हर्नमेंटकडून देऊ, परंतु तुम्ही चालू ठेवा। आणि या उपर जर का विनाकारण बंद ठेवणार असतील तर मला वाटतं समजावून सांगण्याचा जो भाग असेल, सगळं करून जर का नाही समजावून सांगितलं तर
कलेक्टरांना शेवटी इपिडेमिक डिझीज ॲक्ट 1897 खाली खूप मोठे अधिकार असतात. मग कधी कधी काही नाही नाविलाज असतो, शेवटचा उपाय म्हणून नाहीच ऐकत असतील तर त्याला काही नर्सिंग लायसन्स जे प्रॅक्टिसिंगचे असतात ते रद्दही करावे लागतील, असाही काही निर्णय घ्यावा लागेल. तर अशा सर्व अंगाने आपल्याला मालेगाव मिशन सक्सेसफुल करायचं आहे. या दृष्टिकोनातून आज गृहमंत्री असतील, माननीय भुजबळ साहेब, आम्ही सगळेच जण या ठिकाणी निश्चित प्रकारे प्रयत्नशील आहोत. आणि मला खात्री आहे की फार काही मोठं पसरलेलं नाही आहे मालेगावमध्ये. ज्या लिमिटेड परिवार आहेत त्यांच्यामध्येच हा संसर्ग झालेला आहे. ज्यांना क्वारंटीन केलेलं आहे त्यांच्यामध्येच पॉझिटिव्ह सापडत आहेत, असं नाही की सर्व दूर सापडत आहेत. त्यामुळं आटोक्यातली परिस्थिती आहे. आपण आणखीन जास्त बारकाईने लक्ष दिलं तर 100% आटोक्यात येईल. त्यामुळे नाशिकमध्ये सुद्धा ज्याप्रमाणे मुंबईत टास्क फोर्स केला, मी माननीय भुजबळ साहेबांना, कलेक्टरांना, सगळ्यांना ही पण विनंती केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत नाशिकमध्ये इतके बेस्ट डॉक्टर्स आहेत त्यांची सुद्धा एक चांगली टीम या ठिकाणी करून त्या ठिकाणी जो क्रिटिकल पेशंट असेल त्याला लागणारा सर्व उपचार इथल्या टास्क कमिटीच्या लोकांनी द्यावा, अशी सुद्धा सूचना त्या ठिकाणी मी केलेली आहे. मला वाटतं की या सगळ्यांचा एकंदर जे मेजर्स आम्ही घेतलेत आज 2-3 तास, साधारण 11:30-12ला मीटिंग चालू झाली असेल तर आता 3 वाजले आहेत. 3.5 तास आम्ही त्या ठिकाणी बसलो. 1 मिनिटही वेगळा वाया घातलेला नाही. पोलीस विभागाची काही त्या ठिकाणी हे झालं, कॉर्पोरेशनचं सुद्धा काही प्रेझेंटेशन झालं. एकंदर सर्व नाशिक शहर सुद्धा खूप चांगलं कंट्रोलमध्ये आहे. येवला कंट्रोलमध्ये आहे, ग्रामीण कंट्रोलमध्ये आहे. फक्त मालेगाव एक चॅलेंजिंग विषय, तो निश्चित प्रकारे कंटेन होईल असा मला विश्वास. मालेगावसाठी काही विशेष पथक वगैरे आपण देणार आहात काय यासाठी? कारण तिथे कर्मचाऱ्यांची अत्यंत कर्मचारी भरले गेलेले आहेत. आणि मी तुम्हाला एक जबाबदारीने सांगतो की डेप्युटी डायरेक्टरांना आणि इथल्या कलेक्टरांना जो अधिकार दिलेला आहे की तुम्ही भरती करा, जेवढ्या काही रिक्त जागा आहेत आरोग्य विभागाच्या सर्व भरती करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. काही तांत्रिक बाबीमुळे त्यांच्या काही म्हणजे जे अर्ज ईमेलवर करायचे ते बरेचसे आलेत सुद्धा, पण काही लोक काही ईमेल करता येत नाही कारण तो कदाचित कॅपॅसिटी त्या मेलची संपलेली असेल, म्हणून त्यांना कॅपॅसिटी वाढवावी लागेल. आणि ईमेल डाउनलोड होत नाहीत, त्याच्यासाठी काही एक तांत्रिक मुद्दा झालेला आहे. तर तोही दुरुस्त करण्यासाठी IT विभागाला आम्ही राज्याच्या कळवतो आहोत. तो दुरुस्त झाल्यानंतर 100% जागा भरल्या जाणारच आहेत, हेही मी या निमित्ताने खात्रीपूर्वक सांगतो. माहिती अशी समजते आहे की तो ईमेल हॅक झालेला आहे, अशा प्रकारची मला वाटतं या सगळ्या या सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. सायबर सेलकडनं कळालंय एक सरकारी ईमेल हॅक होतो, ही गोष्ट गंभीर नाही? आपल्या माध्यमातून मला समजतंय हॅक झालेला आहे. जरूर आम्ही आत्ताच ठरवलेलं आहे की ITचे जे सेक्रेटरी आहेत आमचे श्रीनिवासन, त्यांना आम्ही ताबडतोबीनं कळवतो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत हा तांत्रिक मुद्दा दुरुस्त करू, जेणेकरून ह्या भरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. राहिला प्रश्न एक महत्त्वाचा, मला वाटतं मुंबईच्या अनुषंगाने मला आता सर्वांनीच एक विचारला, तो म्हणजे प्लाझ्मा थेरपीचा. प्लाझ्मा थेरपीचे जो एक पहिला प्रयोग झाला तो लीलावतीच्या रुग्णावर झाला. मला प्रवीण परदेशी, आयुक्त महानगरपालिका मुंबई यांनी फोन करून स्वतः सांगितलं की अत्यंत यशस्वी प्रयोग झालेला आहे. दुसरा प्रयोग आज त्या ठिकाणी जे केलं जात आहे तो नायर हॉस्पिटलमध्ये केलं जात आहे. तो सुद्धा कोविड हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांना पूर्ण खात्री आहे की निश्चित प्रकारे यशस्वी होईल. जर गाईडलाईन्स तंतोतंत फॉलो केली तर निश्चित प्रकारे प्लाझ्मा थेरपी यशस्वी होतीये, असा मला त्यांनी दिलेल्या सूचना आहेत किंवा त्यांनी दिलेली माहिती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की याचा जर का ही यशोगाथा जर होत असेल तर निश्चित प्रकारे गाईडलाईन तंतोतंत फॉलो करून, म्हणजे डोनर कोण असावा, रिसिव्हर कोण असावा, इथिक्स कमिटीची मंजुरी असावी वगैरे वगैरे, त्यातल्या ज्या IgGची पर्सेंटेज जो काही प्लाझ्मामधला आहे तो किती टक्के असावा, हा सगळा एकंदर जो काही बारीक सारीक ज्या बाबी असतात त्या सगळ्या माहिती घेऊन जर केलं तर 100% यशस्वी होतो असाच अनुभव आहे. मला वाटतं की त्याचा प्रयोग पुण्यामध्ये सुद्धा क्रिटिकल पेशंटला किंवा अन्य ठिकाणी सुद्धा करता येणं शक्य आहे. फक्त गाईडलाईन फॉलो करावी लागेल. मला असं वाटतं की तो यशस्वी होऊ शकेल. दुसरा विषय मला हेही सांगितलं पाहिजे मुंबईच्या अनुषंगाने की बऱ्याचदा असंही आलेलं आहे की मुंबईमध्ये बेड्स उपलब्ध नाहीत, अशा काही तक्रारी काही लोक करत होते. तर आता ICMRच्या नवीन गाईडलाईन्ससुद्धा एक चांगल्या आलेल्या आहेत की 83% लोक मुंबईमध्ये असिम्प्टमॅटिक आहेत, त्यांना काहीही लक्षणं नाहीत. आणि त्यामुळे अशा असिम्प्टमॅटिक असलेले पॉझिटिव्ह पेशंट्स त्यांना त्यांच्या घरी सुद्धा होम क्वारंटाईन करता येऊ शकेल असं ICMRनी म्हटलेलं आहे.
त्यामुळे त्यांना जर स्ट्रिक्ट होम क्वारंटाईन केलं तरी चालेल असं मला आयुक्तांनी आता नवीन जी माहिती या ठिकाणी सांगितली ती सुद्धा मी मुद्दाम या ठिकाणी सांगेल, जेणेकरून बेड्स उपलब्ध झाले पाहिजे. 83% जर का असिम्प्टमॅटिक असतील तर त्यांना आपल्याला अशा पद्धतीनं काही जे अत्यंत साध्या पद्धतीचे असतील त्यांना शिफ्ट करता येणं शक्य होईल. त्यामुळे मला असं म्हणायचं की मुंबईमध्ये डबलिंगचा जो रेट आहे तो पूर्वी 7 होता, तो आता 10च्या पुढे गेलाय. आपल्या देशाचा डबल होण्याचे जे दिवस आहेत ते 9 आहेत, परंतु मुंबईचा मात्र 10वर गेलेला आहे. त्यामुळे देशाच्या सरासरीपेक्षा सुद्धा अधिक चांगली सुधारणा मुंबईमध्ये झालेली आहे, हे मला जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे. मृत्यू दर सुद्धा पूर्वी जो 5 होता तो आता 4.2 पर्यंत आलेला आहे. मला वाटतं 3.5 पर्यंत आलेला आहे, मला आता ज्या आयुक्तांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मृत्यू दर पण कमी होतोय आणि डबलिंग रेटचा सुद्धा जो जास्त दिवस डबलिंगला लागतायत ही मुंबईची मोठी सुधारणा आहे. त्यामुळे मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपल्या माध्यमातून मला मुंबईच्या ह्या 2 पॅरामीटर्स सुद्धा सांगायच्यात आणि तुमच्या प्लाझ्मा थेरपीविषयी सुद्धा या निमित्ताने सांगायचं आहे. तरी सुद्धा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आयुक्तांनी आणि त्या सर्वच टीमनी खूप चांगला त्या ठिकाणचा निर्णय घेतलाय की मोठे मोठे जे ग्राउंड्स आहेत, पॅव्हिलियन्स आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आपण मोठ्या पद्धतीनं बेड्स आणि त्याच्या बरोबरच ऑक्सिजन त्या बेडला लागूनच अशा स्वरूपाने मोठी व्यवस्था करण्याचं काम सुद्धा आपण करतो आहोत. आपण जसं म्हणतो की होप फॉर द बेस्ट आणि प्रिपेअर फॉर द वर्स्ट या पद्धतीनं कितीही काही स्पाईक आला, कितीही मोठी सर्ज आली तरी सुद्धा त्यासाठी आपण तयार असावं या दृष्टिकोनातूनची सुद्धा ही तयारी मुंबईमध्ये केली जाते. नाही, मला असं वाटतं की मालेगाव मधले जे काही पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत एकही त्यातला क्रिटिकल नाहीये. पहिला मुद्दा, अत्यंत सगळेजण नॉर्मल आहेत. मला जे सांगण्यात आलं, जे काही आमच्या सिव्हिल सर्जननी सांगितलं की क्रिटिकल पेशंट कोणी नाही आहेत आणि त्यामुळे असिम्प्टमॅटिक आहेत, परंतु पॉझिटिव्ह आहेत, संख्या वाढते तर सर्व्हिलन्सवर भर दिला पाहिजे असं त्यामध्ये आम्ही जास्त काळजी त्या ठिकाणी घेतो आहोत. एक मुद्दा फक्त स्पष्ट करा की तुम्ही काम करताय, काहीच दुमत नाही त्याबद्दल, पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ पाहिजे म्हणून जवळपास 20,000 अर्ज आले, ती भरती करतायत. तुम्ही आता सांगितलं की तो आता हॅक झाला, आत्ताच करताय, त्याची अधिकृत तक्रार नोंद झालेली आहे, त्याची कॉपी आमच्याकडे आहे. त्यामुळे ते आश्चर्य वाटतंय, पण तो मुद्दा महत्वाचा नाही. भीती ही आहे की या हॅक झाल्यामुळे ही प्रक्रियाच रद्द होण्याच्या मार्गावर आहे का? नाही, प्रक्रिया रद्द होणार नाही, प्रक्रिया पुढे जाणार. तांत्रिक मुद्दा दुरुस्त करून प्रक्रिया पुढे जाणार. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचं, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचं स्पष्ट धोरण माननीय मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि कॅबिनेटनी तशी परवानगी दिलेली आहे की ज्या काही रिक्त जागा आहेत पब्लिक हेल्थच्या त्या सगळ्या भरून काढणार आहोत. मालेगांव के हद तक मैं अभी विजिट के लिए जा रहा हूं और मालेगांव में मैं ये कहना चाहता हूं कि जो भी पेशेंट्स है 172 या 78 है कुछ ऑड फिगर, लेकिन सभी असिम्प्टोमेटिक है और सभी की स्थिति ठीक है. अभी एक ही है कि वहाँ पर इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन करने के लिए भी काफ़ी हद तक जगह उपलब्ध है, कॉट्स उपलब्ध है और वहाँ पर वो व्यवस्था करने के लिए हम कलेक्टर और हम सभी लोग वहाँ पर जा रहे हैं. ख़ास तौर पर मैं ये कहना चाहता हूँ कि वहाँ नॉन कोविड का जो मुद्दा है वो बहुत अहम है और उसको ज़्यादा तवज्जो देने की ज़रूरत है, उसको ज़्यादा अहमियत देने की ज़रूरत है. और इसीलिए वहाँ का जो 200 बेडेड हॉस्पिटल है वो 200 बेडेड हॉस्पिटल में जो भी डॉक्टर्स की, पैरामेडिक्स की और नर्सेज की संख्या होनी चाहिए वो संख्या हम वहाँ पर उपलब्ध किए हैं. पूरा 100 लोगों का अभी डेप्यूटेशन और ट्रांसफर्स हमने वहाँ किया है और जो 10-20 लोग नहीं जा रहे हैं उनके लिए भी हम सख्ती से कार्रवाई करेंगे. उन्होंने जाना ज़रूरी है. हम उनके लिए पीपी किट्स देंगे, हम उनके लिए पूरा प्रोटेक्शन देंगे, हम उनकी सभी सुविधा वहाँ पर हम देखेंगे, लेकिन उनका जाना वहाँ पर ज़रूरी है. तर राज्यामध्ये विशेषतः मालेगाव विषयी आज आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे की मालेगावमध्ये सुद्धा घाबरून जायचं कोणतंही कारण नाही. सर्वतोपरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना ह्या केल्या जात आहेत.